नात्याची सुंदरता एकमेकांच्या चुका स्वीकारण्यात आहे, कारण एकही दोष नसलेल्या माणसाचा शोध घेत बसलात तर आयुष्यभर एकटेच राहाल। चांगली नाती ही झाडासारखी असतात, सुरुवातीला काळजी घेतली की आयुष्यभर सावली देतात। नाते मनापासून असेल तर टिकते, नाते सहज स्वीकारले असेल तर फुलते। दोन धीराच्या शब्दांनी नाते उमलते, विश्वासाच्या आधारावर नाते बहरते। सहज संवादाने नाते सुगंधित होते, मतभेद समजून घेतले तर नाते भक्कम होते। मायेने विणलेले प्रत्येक नाते घट्ट होते, ते सहज उसवले जात नाही। चेहरा चांगला असला तर लोक थोडा वेळ बघतील, मात्र मन चांगले असेल तर लोक जन्मभर जपतील। दुसऱ्याचा अपमान करताना आपण स्वतःचा सन्मान गमावत असतो। अपमान करणे स्वभावात असू शकते, पण प्रत्येक व्यक्तीचा सन्मान करणे संस्कारात असावे लागते। दिव्याला दिवा लावत गेले की दिव्यांची एक माळ होते, फुलाला फूल जोडत गेले की फुलांची एक माळ होते, आणि माणसाला माणूस जोडत गेले की माणुसकीचे सुंदर नाते तयार होते। तुटलेल्या काचाला कितीही चिकटवण्याचा प्रयत्न केला तरी त्यात तडा राहतोच, तशीच नाती असतात। एकदा तुटली की पुन्हा जोडताना तडा तसाच राहतो, म्हणून ती नाती प्रेम जिव्हाळा नेहमीच जपावा। वाटतात तितक्या सोप्या नसतात कर्तव्याच्या वाटा, कुणाच्या तरी सुखासाठी थांबावे लागते, मनातले दुःख मनातल्या कोपऱ्यात लपवावे लागते। गैरसमज नको म्हणून जगाला हसून दाखवावे लागते, ओल्या पापण्यांच्या आड असलेले पाणी आडोशाला जाऊन पुसावे लागते। कधीही खोट्या भ्रमात जगण्यापेक्षा वास्तवाचे चटके बसलेले कधीही चांगले असतात। निदान पुढे जाऊन आयुष्याची रांगोळी तरी होत नाही। सुखे जवळ आहेत तोवरच गर्दी असते, संकटाशी स्वतःलाच लढावे लागते। जीवाभावाचे कितीही असू द्या, कोणी सोबत येत नाही, शेवटी सरणावर एकट्यालाच जडावे लागते। चुका सुधारण्याची तयारी ठेवली की माणसे गमवायची वेळ येत नाही। अर्थ प्रत्येक शब्दाचा असतो, अगदी निरर्थक या शब्दाला सुद्धा। नाती फुलपाखरासारखी असतात, घट्ट धरून ठेवली तर ती गुदमरून जातात, ढिले सोडले तर उडून जातात, पण हळूवार जपली तर आयुष्यभर साथ देतात। कुठल्या व्यक्तीच्या उंबरठ्याच्या आत घ्यायचे, कुठल्या व्यक्तीला दरवाजाच्या बाहेर उभा करायचे, हे ज्या पती पत्नीला कळते त्यांचा संसार सुखाचा होतो। काही लोकांना वाटते की आपल्याशिवाय याचे काहीच होणार नाही, पण लक्षात ठेवा, सूर्य मावळताना दिसतो पण कधी बुडत नाही। मानवी नाते ही कधीच नैसर्गिकरित्या तुटत नाही, मनुष्यच त्याला संपवतो, कारण ते मरते एक तर तिरस्काराने, दुसरे दुर्लक्ष केल्यामुळे, तिसरे गैरसमजामुळे आणि चौथे लोकांनी कान भरल्यामुळे। म्हणून नात्यात विश्वास ठेवा आणि नाती प्रेमाने जपा। मनाशी जोडलेल्या प्रत्येक नात्याला कोणत्याही नावाची गरज नसते, कारण न सांगता जोडणाऱ्या नात्याची परिभाषाच काही वेगळी असते। मनाला मन समजले की नाते छान गुंफते, दूर असो वा जवळ, खरे नाते अभंग असते। नाती प्रेम आणि मैत्री सर्वत्र असतात, पण हे तिथेच थांबतात जेथे त्यांना आदर मिळतो। बऱ्याच वेळा औषधे घेऊनही बरे वाटत नाही, परंतु चौकशी केल्याने प्रसन्नता वाटते। कशी आहात आपण? जिथे नाती सगळ्यात जवळची असतात तिथे या अपेक्षा फक्त भावनिक पातळीवर उरतात। आई बाळ, नवरा बायको, जवळचे मित्र ह्यांच्यात प्रेम विश्वास ह्या अपेक्षा उरतात। जर अपेक्षा नसतील तर ते नाते क्षणभंगुर असेल, आणि जिथे अपेक्षा आहेत तिथे त्या दरवेळी पूर्ण होतीलच असे नाही, आणि मग गैरसमज हे आपोआप येतात। म्हणजे जिथे नाते आहे तिथे आज ना उद्या गैरसमज हे येणारच। जर नाते महत्त्वाचे असेल तर गैरसमज दूर करावेच लागतात। जसे एखाद्या लहानशा रोपट्याजवळ फोफावणारे गवत ते काढायचे असेल तर हाताला आणि सुप्याला माती लागणार, हाताला माती पण लागू द्यायची नसेल तर गवत कसे निघेल।